नमस्कार. हवामानाच्या या विशेष विश्लेषणात आपलं स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रातनं निसर्गाचा एक अतिशय नाट्यमय आणि झपाट्याने बदलणारा खेळ आपण पाहतोय. म्हणजे बघा, एका बाजूला अंगाची अक्षरशः लाही करणारा कडक उन्हाळा आणि दुसऱ्या बाजूला अचानक येणारे काळेभोर ढग आणि अवकाळी पावसाचा धोका. राज्याच्या हवामानात होणारे हे टोकाचे आणि अचानक होणारे बदल आता नक्कीच समजून घेण्याची वेळ आलीय. चला तर मग या विश्लेषणातून हा सगळा गुंता सोडवूया. आज आपण प्रामुख्याने 5 गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहोत. एक म्हणजे उन्हाचा चटका आणि पावसाचा इशारा. दुसरं, कोकणातील सद्यस्थिती. तिसरं, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काय चाललंय. चौथं, विदर्भातील वादळी पावसाचा अंदाज. आणि शेवटी, तापमानातील काही महत्त्वाच्या नोंदी आणि पुढील अंदाज. तर सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, उन्हाचा चटका आणि पावसाचा इशारा. आता इथे एक मोठा विरोधाभास पाहायला मिळतोय. आकडेवारी पाहिली तर राज्याच्या एकूण कमाल तापमानात थोडीशी घट झाल्याचं दिसतंय. पण प्रत्यक्षात बाहेर जाऊन पाहिलं तर परिस्थिती पूर्णपणे वेगळीच आहे. तापमानाचा पारा जरी कागदावर थोडा खाली आला असला ना, तरी दुपारचा उन्हाचा चटका अक्षरशः अंगाची लाही करणारा आहे. ही थोडीशी फसवणारी स्थिती आहे, कारण आकड्यांमधली घट आणि आपल्याला प्रत्यक्ष जाणवणारा शारीरिक त्रास यात खूप मोठी तफावत आहे. आणि गंमत म्हणजे या प्रचंड उकाड्याच्या पार्श्वभूमीवरच राज्याच्या काही विशिष्ट भागांमध्ये अचानक अवकाळी पावसाला पोषक अशी परिस्थिती अत्यंत वेगाने तयार होतीये. म्हणजे विचार करा, एका क्षणी कडकडीत ऊन आणि दुसऱ्याच क्षणी आकाशात काळे ढग. हवामानाची ही अनिश्चितता खरंच थक्क करणारी आहे. आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, कोकणातील हवामानाची सद्यस्थिती. कोकण पट्ट्याकडे बघितलं तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या सगळ्या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने अतिशय उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, या दमटपणामुळे उकाडा किती असह्य होतो. पण यात एक छोटासा बदल आहे, तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. तिथे उष्ण आणि दमट हवामानासोबतच हलक्या पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. पुढे जाऊया, आपला तिसरा भाग, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र. इथे लक्ष देणं खूप गरजेचं आहे, कारण मराठवाड्यात आपल्याला हवामानाचं अत्यंत रौद्र रूप पाहायला मिळू शकतं. धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी चक्क गारपिटीसह पावसाचा स्पष्ट इशारा हवामान विभागाने दिलाय. हो, गारपीट. याउलट अगदी त्यांच्याच शेजारी असलेल्या नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये मात्र फक्त हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. एकाच विभागात हवामानातला हा केवढा मोठा फरक. मध्य महाराष्ट्रातही अशीच काहीशी परिस्थिती आहे. 2 जिल्ह्यांमधला टोकाचा फरक इथेही दिसतोय. सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि चक्क गारपिटीसह पावसाचा अंदाज आहे. हा नक्कीच एक मोठा धोका आहे. पण अगदी दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यात पाहिलं तर तिथे फक्त हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे. आता वळूयात चौथ्या मुद्द्याकडे, विदर्भातील वादळी पावसाचा अंदाज. विदर्भातल्या नागरिकांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर इशारा आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे या परिसरातील सगळ्यांनीच विशेष काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आता आपला शेवटचा भाग, तापमानातील नोंदी आणि पुढील अंदाज. मागील 24 तासांत राज्याची उष्णतेने अक्षरशः होरपळ झालीये. आकडे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. वर्ध्यामध्ये राज्याचं उच्चांकी तापमान नोंदवलं गेलंय, जे आहे तब्बल 43.5 अंश सेल्सिअस. बापरे. त्या खालोखाल अमरावतीमध्ये 42.8 अंश आणि अकोल्यात 42.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय. ही उष्णतेची लाट किती भयंकर आहे याची कल्पना यावरून सहज येते. आणि फक्त हे 3च जिल्हे नाहीयेत, तर ब्रह्मपुरीमध्येही मागील 24 तासात 42.2 अंश सेल्सिअस एवढ्या कडक तापमानाची नोंद झाली आहे. या आकडेवारीवरून हे अगदी स्पष्ट होतंय की संपूर्ण विदर्भ सध्या एका भयंकर उष्णतेच्या तडाख्यात सापडला आहे. पण आता एका सेकंदासाठी ही सगळी उष्णता विसरा. 15.5 अंश सेल्सिअस हे महाबळेश्वरमधलं मागच्या 24 तासांचं किमान तापमान आहे. विचार करा, एका बाजूला विदर्भातील 43 अंशांच्या वर जाणारी जीवघेणी उष्णता आणि दुसऱ्या बाजूला महाबळेश्वरसारख्या ठिकाणी असणारा हा 15.5 अंशांचा गारवा. महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेमुळे हवामानात असलेली ही विविधता खरंच थक्क करणारी नाहीये का? आता साहजिकच हे सगळं ऐकल्यावर आपल्या सर्वांच्याच मनात एक प्रश्न आला असेल की इथून पुढे काय?
हवामानातील हे इथे एवढे प्रचंड बदल पाहता येणारे पुढचे 2 ते 3 दिवस राज्याची परिस्थिती नेमकी कशी असणार आहे? हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढच्या 2 ते 3 दिवसांसाठी प्रामुख्याने 2 गोष्टी घडणार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे राज्याच्या किमान तापमानात थोडी घट होईल, ज्यामुळे या असह्य उकाड्यापासून आपल्याला किंचितसा का होईना पण दिलासा मिळू शकतो. पण दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये वादळी पावसाचा धोका आणि इशारा तसाच कायम राहणार आहेत. त्यामुळे या भागातील अनिश्चितता अजूनही संपलेली नाहीये, हे नक्की. या सर्व आकडेवारी आणि विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत गंभीर विचार आपल्यासमोर उभा राहतो. एका बाजूला 43.5 अंश सेल्सिअसची अतिउष्णता आणि दुसऱ्या बाजूला अचानक होणारी गारपीट. हे अत्यंत वेगवान आणि टोकाचे बदल आपल्या अत्यंत अनिश्चित बनत चाललेल्या हवामानाचेच वास्तव तर नाही ना? निसर्गाच्या या बदलत्या चक्राचा हा एक अतिशय स्पष्ट इशारा आहे. यावर आता आपण सगळ्यांनीच अत्यंत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलीये असं नाही वाटत?